तुम्ही म्हणत असाल, हा भाऊ आल्याला कायच करू राहिला. बघा कागद जाळला मी, कागद आहे हा. तुम्ही जसा विचार करताय ना तसं काही नाही, कागद आहे. ओके, सज्जन माणूस आहे. हा कागद जाळून झाल्यानंतर हे बघा, हे ब्लॅक ब्लॅक दिसत असेल तुम्हाला, त्याला तुम्ही तुमच्या भाषेत राख बोलतात. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण बोलतो सूट. नॉट सूट, सूट. ओके, हा सूट हा कशाचा बनला माहिती तुम्हाला? हा बनलाय कार्बन. कशापासून? कार्बन. ओके, तर माझं नाव दर्शन. मी आज तुम्हाला शिकवणार आहे स्टँडर्ड 9th क्लास 9th महाराष्ट्र बोर्ड कार्बन एंड इम्पॉर्टंट एलिमेंट. ओके, तो सीट की पेटियां बांध लो. अभी कंटिन्यू तुमचं लेक्चर चालणार आहे. कमीत कमी अर्धा तास किंवा 45 मिनिटं, तर जास्तीत जास्त 50 मिनिट. जसं मला वाटलं एक्सप्लेन करायचं आहे जास्त, तसं एक्सप्लेन करल. जिथे एक्सप्लेन जास्त करायची गरज नाही तिथे नाही करणार. ओके, ठीक आहे. आता आपण व्हेरियस वस्तू जाळतो. तुम्ही आता थंडीत शेकोटी गेली असेल, आपल्याकडे थंडी पडलीच नाही, तो भाग वेगळा, पण केली असेल. आता केल्यानंतर जे काळं काळं उरतं का, ते सूट पार्टिकल्स, त्याला राख कशाची बनलेली असते? कार्बनची बनलेली असते. किंवा तुम्ही किचन मध्ये आहात, किचन मध्ये तुम्हाला मम्मीने सांगितलंय की भाऊ इथं लक्ष ठेव, दूध ठेवलेलं आहे, दूध ओतू जाईल, आणि तुम्ही लागले फ्री फायर खेळायला. मुली असतील तर लागल्या बीटीएसचे गाणे ऐकायला. दुधाकडनं गेलं लक्ष विचलित होऊन तुम्ही गेले दुसऱ्या ठिकाणी, दूध गेलं जळून. दूध जळल्यानंतर जे खाली काळं काळं उरणार आहे ना मित्रांनो, ते पण तुमचं दुसरं तिसरं काही नाही, तर कार्बनच. ओके, तर आपण प्रत्येक गोष्ट जाळतो, झाल्यानंतर काळं काळं तर उरतं, ते असतं कार्बन. ओके, मग आता याच्यावरनं काय कळतं? इवन आपण श्वास जरी घेतोय, ऑक्सिजन आत टाकतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर. कार्बन डायऑक्साईड कार्बन आहे. आता ऑक्सिजन कोणामुळे भेटेल रे आपल्याला? झाडांमुळे. झाडं काय करतात? कार्बन डायऑक्साईड आत टाकतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे काय? कार्बन पण टाकतील. कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन. मग याच्यावरनं काय कळतं की कार्बन हा एकदम इम्पॉर्टंट एलिमेंट आहे आपल्या पृथ्वीवरचा, आपल्या जगण्याकरता. ओके, तर आपण स्टार्ट करू. वही आणि पेन काढून ठेवा, नोट्स काढत जा, किंवा लागले तर स्क्रीनशॉट काढत जा. पण मी सांगतो नोट्सच काढत जा, कारण आपलं लिहिलेलं लक्षात राहतं. स्क्रीनशॉट तुम्ही कधी उघडून बघत नाही, मला पण माहिती, मी पण काढलेले. ओके, ठीक. कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट, हेडिंग टाका, नाव टाका. ठीक आहे, स्टार्ट करू. आता भाई, हा कार्बन आहे ना, हा एलिमेंट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंत सायंटिस्टनी 118 एलिमेंट्सचा शोध लावलाय. किती एलिमेंट्सचा शोध लावलेला आहे? 118 एलिमेंट्स. ओके, तर हे 118 एलिमेंट्स असे नंबर प्रमाणे अरेंज केलेले, 1 2 3 4 5 6 7 असे 118 एलिमेंट बरोबर रचलेले. तर ह्या रचनेमध्ये, या स्ट्रक्चरमध्ये कार्बन हा 6 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 6 नंबरला. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एकदम सगळ्यात आधी कार्बनचे एकदम बेसिक पहिलेपासून त्याचा जन्म, त्याच्यानंतर त्याचं गाव काय 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 सगळं मी इन्फॉर्मेशन सांगेल. ओके, शब्दशः अर्थ घेऊ नका. मग आपण बघू. कार्बन आहे ना, तुम्हाला माहिती असेल, एलिमेंट्स आहेत, त्याच्यात काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत, काही मेटॅलॉइड्स आहेत. बरोबर. मेटल्स म्हणजे ते काय करतात? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, डक्टिलिटी प्रॉपर्टी, मेलेबिलिटी प्रॉपर्टी. त्या उलट बॅड नॉन मेटल्स काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्यांच्या डक्टिलिटी नाही आहे, मेलेबिलिटी नाही आहे. एवढं तुम्हाला माहिती आहे. ते गॅसेस फॉर्म मध्ये असतात, एवढं तुम्हाला माहिती आहे. तर आणि मधले मेटॅलॉइड्स, ते दोघांचे कॅरेक्टर्स दाखवतात, एवढं पण तुम्हाला माहिती आहे. मग हा कार्बन आहे ना, तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचंय की कार्बन किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. आणि तो काय? नॉन मेटल आहे. पहिलीच लाईन आहे. अन इम्पॉर्टंट नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे, पण कसा आहे? नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. मी चौथ्यांदा व्हिडिओ बनवतोय, प्रूफ दाखवू. हा जो कागद होता ना, हा एवढा होता, हा एवढा झाला. 3-4 वेळा व्हिडिओ बनवला, नंतर लक्ष गेलं कधी कॅमेरा हलवून गेलेला आहे, कधी माईकच बंद आहे, कधी सगळं झालं, यालाच प्रॉब्लेम येऊन गेला. 3 दिवसापासून नाट लागलेली, 4था दिवस उगलेला आहे, संडे. सकाळी लवकर उठून आलेलो आहे, म्हटलं आज काही पण झालं तरी व्हिडिओ बनवायचा.
तर एवढी मेहनत घेतोय, जरा लाईक पण करून द्या, शेअर पण करून द्या आणि सबस्क्राईब पण करून द्या. कारण कसं आहे, तुम्ही सबस्क्राईब करशाल ना, तिथं मला दिसेल भाई सबस्क्राईब केलं कुणीतरी, अजून भारी भारी क्वालिटीचे व्हिडिओ आणेल ना मी, अजून भारी शिकवल ना तुम्हाला. बरोबर, तुमचा फायदा आहे, आपलं काही नाही. ती गोष्ट वेगळी, पैसे भेटतील मॉनिटाईज झाल्यावर, ती दुसरी गोष्ट. आत्ताचे कुठे 100-150 सबस्क्रायबर, 100च, ती गोष्ट पुढची. पण सबस्क्राईब करून द्या. ओके. अन इम्पॉर्टंट नॉन मेटॅलिक एलिमेंट. कसा आहे नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे? द एलिमेंट कार्बन इज अवेलेबल अबंडंटली इन नेचर. निसर्गात कार्बन हा एबंडंटली, आता व्हॉट इज एबंडंटली? एबंडंटली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कार्बन सापडतो. ओके. आणि कार्बन आहे ना, तुम्ही एखादी शाळा बघा, शाळेत एक स्टुडंट असतो, असा एक स्टुडंट असतो जो कायम एकटा राहतो, आणि एक असा स्टुडंट असतो तो सगळ्यांसोबत राहतो. कार्बन कसा आहे माहिती का? कार्बन हा दोघं स्टुडंटच्या क्वालिटीज दाखवतो. कार्बन हा एकटा पण राहील, एकटा जीव सदाशिव, आणि कार्बन हा दुसऱ्या सोबत पण राहील, दुसऱ्या एलिमेंट सोबत पण राहील. म्हणजेच काय, सहकुटुंब सहपरिवार पण कार्बन राहू शकतो, आणि एकटा जीव सदाशिव पण कार्बन राहू शकतो. सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं, जास्त प्रोफेशनल बनायचा प्रयत्न करायचा नाही. प्रोफेशनल फक्त दिसायला चांगलं वाटतं, अंडरस्टँडिंग पाहिजे तर सिंपल लँग्वेज मध्ये पाहिजे. ओके, ठीक आहे. फ्री स्टेट मध्ये म्हणजे एकटा सापडतो, आणि ऍज वेल ऍज द कंबाईंड स्टेट कोणासोबत दुसऱ्यासोबत पण सापडू शकतो. ठीक आहे. आता कार्बन बद्दल सगळ्यात आधी आपण बेसिक जाणून घेऊ. कार्बनचा सिम्बॉल आहे सी. तुम्हाला दिसत असेल, नोट्स काढत राहा. कार्बनचा सिम्बॉल आहे सी. कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6. का 6? का? कारण तो पिरियॉडिक टेबलमध्ये 6 नंबरला येतो. ऍटॉमिक मास काय? 12. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय? 2,4. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम माहिती आहे ना? नाही माहिती असं नका करू. ठीक आहे, ओके. जर नाही माहिती आहे ना, काय करा, युट्यूबला जा, भरपूर व्हिडिओ स्ट्रक्चर ऑफ ॲटम असंच टाका, तिथं तुम्हाला व्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय असतं ते कळत. ठीक आहे, नाही जायचंय मी शिकून, काही टेन्शन नाही, शिकून घेऊ आपण. बघा, सगळ्यात आधी आपण बघू स्ट्रक्चर ऑफ ॲटम. बघा, हा न्यूक्लियस असतो, कोणताही ॲटम आहे, आपण घेतला कार्बन, हा न्यूक्लियस आहे, आणि त्याच्या आजूबाजूला अशा शेल्स असतात, हे तुम्हाला माहितीच असेल. एवढं पण नाही माहिती तर असं एवढंच पाणी घ्या, त्याच्यात जीव मरून जा, एवढं तर माहिती पाहिजे, शेल्स असतात का काय असतात. ओके. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय असतात? शेल्स असतात. या शेल्स मध्ये काय असतं? सांग पटकन. इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात? इलेक्ट्रॉन्स. बरोबर, तू उत्तर दिलं ना, तू नेक्स्ट एलन मस्क बनशील. चॅलेंज. इलेक्ट्रॉन्स असतात, इथं असे इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. आता हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे कुठेही कुठे टाकून देतात का? म्हणजे पहिल्या शेलवर 10-12 असे कुठेही कुठे टाकत नाही, कितीही टाकत नाही, त्यांचे पण नंबर्स असतात. या शेल्सला आपण नाव देतो KLMN असे नाव देतो आपण या शेल्सला, एवढं माहिती आहे तुम्हाला. मग जी पहिली शेल असते त्याच्यात बसतात किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. दुसऱ्या शेल्स मध्ये किती बसतील रे? 8 इलेक्ट्रॉन्स. नंतर किती बसतील? असे वाढत जातात, 16 इलेक्ट्रॉन, 32 इलेक्ट्रॉन असे वाढत जातात. बरोबर. मग इथं ही पहिली शेल आहे, ही बघा, ही पहिली शेल आहे, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1, 2. बरोबर. 6 इलेक्ट्रॉन्स आहे कार्बनकडं. बरोबर, 6 इलेक्ट्रॉन्स आहे. मग पहिल्या शेलमध्ये किती बसले? 2 इलेक्ट्रॉन्स बसले. मग दुसऱ्या शेलमध्ये किती बसतील? 4 इलेक्ट्रॉन्स बसतील. 1, 2, 3, 4. ती जायची त्याची इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. म्हणजेच काय, पहिल्या शेलमधला इलेक्ट्रॉन्स किती? 2 आहेत. दुसऱ्या शेलमध्ये किती आहे? 4 आहेत. ते झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय? त्याची लास्टची शेल होती, कोणतीही शेल होती ना लास्टची, त्याच्या पुढे शेल बनली का? नाही, कारण इलेक्ट्रॉन तेवढेच होते त्याच्याकडं. मग ती लास्टची जी शेल असते त्याच्यात जे उरणारे इलेक्ट्रॉन्स असतात तीच असते त्याची व्हॅलेन्सी. जर नाही समजा ते, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढे तुम्हाला वापस 10th ला पण शिकायचंय, 11th ला पण शिकायचंय, 12th ला पण शिकायचंय, आणि सगळीकडे बेसिक पासून शिकायचंय. काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. काही मरून बिरून जाऊ नका, जिंदगी इम्पॉर्टंट आहे, जगून घ्या. ठीक आहे, आता पुढे बघू. चलो,
कंपाउंड्स ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड एनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हा कार्बन आहे ना, कार्बन कुठं कुठं भेटतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये पण भेटतो. आता व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? असे कंपाऊंड जे आपल्याला कशापासून भेटतात? प्लांट्स पासून किंवा एनिमल्स पासून. ओके, फॉर एक्झाम्पल काय, आपण काय खातो? फळ खातो. फळ कुठून भेटतं? प्लांट्स पासून. तुम्ही जर मीठ खात असाल, चिकन मटन, ते कुठून भेटतं? एनिमल्स पासून, बरोबर. मग सबस्टन्सेस लाईक ऑइल, तेल पण कशापासून भेटतं आपल्याला? प्लांट्स पासून. शुगर, घी, कॉटन, LPG, विनेगर एटसेट्रा आर ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे कसे कंपाऊंड्स आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. आणि त्याच्यात आपल्याला काय सापडतंय? कार्बन हे सापडतंय. बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन सापडते आपल्याला आणि आपल्याला इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर एवढंच नाही तर आपण जे घालतो ते कपडे, जे खातो रोटी, देखो रोटी, कपड़ा, मकान, ये सब चीजों में क्या है? कार्बन आहे. या सगळ्यांमध्ये काय? कार्बन. आपण गाडीत पेट्रोल टाकतो, त्या पेट्रोल मध्ये पण काय? कार्बन आहे. फूड मध्ये कार्बन आहे. मेडिसिन्स मध्ये सुद्धा कार्बन आहे. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं? कार्बन इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट. ओके, कार्बन काय? एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. पुढे बघू. इवन आपले जे क्रोमोझोम्स आहे, क्रोमोझोम्स मध्ये DNA असतं, RNA असतं, त्यात सुद्धा कार्बन हा मेन एलिमेंट आहे. कार्बन हा असेलच. कार्बन इज द मेन एलिमेंट इवन इन सेल्युलर DNA अँड RNA दॅट ट्रान्सफर हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. DNA RNA काय असतं माहितीच असेल तुम्हाला. त्या DNA आणि RNA मध्ये पण काय आहेत? कार्बन आहे. कार्बनचे एलिमेंट्स आहेत. पुढे बघू. आता एक सायंटिस्ट होता ओहलर नावाचा. त्या ओहलर सायंटिस्टने काय केलं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं. त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक प्रोसेस केली, त्याचे एक रिॲक्शन घडवून आणली आणि त्या रिॲक्शन थ्रू त्याने काय केलं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड साईडला केला. नाही समजत ते, टेन्शन नका घेऊ, समजवतो. त्याने काय घेतलं? अमोनियम सायनाइड नावाचा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड होता. त्याला त्यांनी एक प्रोसेस केली आणि त्या प्रोसेस मधनं ऑर्गॅनिक कंपाऊंड साईडला काढून घेतला. त्यांनी युरिया साईडला काढून घेतला. मग याच्यावरनं काय लक्षात आलं? एव्हर सिन्स देन हे पाहिल्यानंतर मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बीन मेड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पण आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार करायला लागलो. कार्बन वॉज फाउंड टू बी द मेन एलिमेंट इन ऑल दिस कंपाऊंड. सगळ्या कंपाऊंड्स मध्ये आपल्याला काय भेटलं होतं? कार्बन हे भेटलेलं होतं. हेन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑल्सो रिफर्ड ॲज केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. जेवढे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत का, सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्याच्यात आपल्याला काय भेटणार आहे? कार्बन भेटणार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही 11th जाशाल, 12th जाशाल, तेव्हा केमिस्ट्रीचे भरपूर ब्रांचेस फुटतील आणि त्या ब्रांचेस मध्ये तुम्हाला एक ब्रांच असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि त्याच्यात तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे कार्बनचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री ऑफ कार्बन. सगळं कार्बनचं बघायचं आहे तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे, पुढे जाऊ. त्या सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट दिलाय. अमोनियम सायनाइड होतं, त्याला त्याने हीट दिली आणि हीट दिल्यानंतर त्याला युरिया हे भेटलं. अमोनियम सायनाइड काय? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याच्यापासून काय तयार झाला? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाला आणि त्याला कळलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हा प्रेझेंट असतो आणि म्हणून तेव्हापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला म्हणजे पूर्ण सगळं कार्बनची केमिस्ट्री हे आपण समजतो. पुढे जाऊ. आता आपण बघू कार्बनच्या प्रॉपर्टीज वगैरे. द नेम कार्बन, आधी इन्फॉर्मेशन बघू. कार्बन हे कार्बन नेम कसं काय आलं? ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर एक लॅटिन वर्ड आहे. कोणता? लॅटिन वर्ड कार्बो. एक लॅटिन वर्ड आहे कार्बो. त्या लॅटिन वर्ड कार्बोचा अर्थ असतो त्यांच्या भाषेत की कोळसा. आणि कोळशात काय असतं? कार्बन असतं. कोळशालाच त्यांनी काय बोललं? कोळशावरूनच त्याचं नाव दिलं आपण कार्बन, कोल. ओके. कार्बन इज फाउंड इन नेचर इन फ्री एज वेल एज कंपाऊंड स्टेट. मी तुम्हाला बोललो फ्री पण भेटतं, कंपाऊंड पण भेटतं. फ्री म्हणजे एकटं, कंपाऊंड किंवा कंबाईंड म्हणजे कोणासोबत असू शकतं. मेनली सगळे खूप 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 कार्बनला कोणीही जॉईन होऊ शकतं, कोणतेही एलिमेंट जॉईन होऊ शकतो. कार्बन इन द फ्री स्टेट इज फाउंड ॲज डायमंड अँड ग्रेफाइट. आता फक्त प्रॉपर कार्बन, त्याच्यात कोणतीच भेसळ नाही. ओके, काहीच नाही टाकलं आपण, कार्बनच आहे, फक्त कार्बन आहे, प्युअर कार्बन, त्याच्यासोबत एक पण एलिमेंट नाहीये. तर असे आपल्याला आज एलिमेंट्स बघायचे.
तो काय असतो, डायमंड असतो, ग्रेफाईट असतं, आणि एक फुलेरिन नावाचा पण एक एलिमेंट असतो, सॉरी सबस्टन्स असतो, मी एलिमेंट बोललो सॉरी, सबस्टन्स असतो की जो पूर्ण कार्बन पासून बनलेला असतो, त्याच्यात कार्बन शिवाय काहीच नसतं, काहीच नाही. बघू मग आपण पुढे. अँड इन द कंबाईंड स्टेट इन द फॉलोइंग कंपाऊंड्स, आपण फ्री स्टेट बघितली कार्बनची, म्हणजे तिथं काय फक्त कार्बन आहे, आणि कंबाईंड म्हणजे बघा कॅल्शियम कार्बोनेट, याच्यात कॅल्शियम पण आणि कार्बोनेट आहे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, आपण जे फूड्स खातो का त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहे, त्याच्यात पण कार्बन भेटतं आपल्याला. त्याच्यानंतर प्रोटीन्स मध्ये पण कार्बन भेटतं. एवढ्या सगळ्या एलिमेंट्स, एवढ्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला काय भेटतं, कार्बन हे भेटतं. कोणत्या स्टेटमध्ये, कंबाईंड स्टेटमध्ये. पुढे बघू कार्बनच्या प्रॉपर्टीज. In the earth crust, carbon is present to the extent of approximately 0.27% in the form of carbonate, coal, petroleum. आपल्या अर्थच्या सरफेसमध्ये किंवा क्रस्टमध्ये कार्बन हे 0.27% सापडतं. 0.27% काय कार्बन आपल्या अर्थच्या क्रस्टमध्ये सापडतं. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये द प्रोपोर्शन ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड इज अप्रॉक्सिमेटली 0.03%. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साइड ते टोटल किती 0.3% आढळतं. सम टाइप ऑफ प्लांट्स विच ग्रो ऑन द ओशियन फ्लोअर कन्वर्ट कार्बन इन मराईन वॉटर इंटू कॅल्शियम कार्बोनेट. आता काय, समुद्र आहे, समुद्राच्या तळाशी, फ्लोअर, ओशियन फ्लोअर म्हणजे समुद्राचं तळ, तर समुद्राच्या तळास काय असतात, झाडं असतात, बरोबर. आता ते झाडं असतात ना, ते झाडं काय करतात भाई, ते कार्बनला घेतात आणि कार्बन पासून काय तयार करून देतात माहिती का, कॅल्शियम कार्बोनेट, जे की कोणतं फॉर्म आहे, कंबाईंड फॉर्म. ओके, कार्बन पासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून देतात. अजून आपण बघू कार्बनच्या प्रॉपर्टीज. अलोट्रोपी, सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. आता कार्बन आहे ना, कार्बन मध्ये एकदम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ती म्हणजे अलोट्रोपी. आता व्हॉट इज अलोट्रोपी, एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्ही घरी राईस खात असाल, बरोबर. अभी तुम राईस खाते हो, भात खातात, भात, राईस, तांदूळ. आता तुम्ही जर साधा प्लेन राईस खातायत, त्याच्यात पण तांदूळच टाकलेला आहे, बरोबर. तुम्ही जर त्या तांदूळाचं ओव्हरनाईट त्याला भिजवता, ते दुसऱ्या दिवशी डोसे करतायत, त्याच्यात पण काय टाकलंय, तांदूळच टाकलाय. लक्ष द्या व्यवस्थित, एकदम भारी टॉपिक आहे. तांदूळपासून आपण भात पण तयार करतो, राईस पण तयार करतो. तांदूळपासूनच आपण काय तयार करतो, इडली डोसाचं पीठ तयार करतो, बरोबर. त्याच्यानंतर तांदूळपासूनच आपण खिचडी तयार करतो. आता खिचडीचे प्रकार आहे, मसाला खिचडी, पिवळी खिचडी, बरोबर. भूक लागली का ऐकून, लेक्चर चालू आहे, व्यवस्थित लक्ष द्या, नंतर खायचं बघा. जस्ट एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, बरोबर. त्याच्यापासून आपण खिचडी पण तयार करतो, त्याच्यापासून बिर्याणी पण तयार करतो. पण मेन कंपोनंट कोण आहे, तांदूळ आहे, बरोबर. मग तसं कार्बन आहे ना, तो अलोट्रोपी दाखवतो. व्हॉट इज अलोट्रोपी, अलोट्रोपी म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, पण फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. काय, केमिकल प्रॉपर्टीज सेम बट फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट. केमिकल प्रॉपर्टी सेम, फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट, यालाच आपण बोलतो अलोट्रोपी. काय बोलतो, अलोट्रोपी. म्हणजे कार्बनच राहणार आहे, त्याची केमिकल प्रॉपर्टीज आहे, पण फिजिकल प्रॉपर्टी वेगळी राहणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, डायमंड बघा, डायमंडचं शेप कसं आहे, असं एकदम, आणि डायमंड कसं हार्ड आहे, बरोबर. तर डायमंड हार्ड आहे, त्याच्यात पण कार्बनच आहे, पण ते हार्ड आहे. आणि तेच आपण जर ग्रेफाईट घेतलं, ग्रेफाईट पण कार्बनचंच बनलेलं आहे, पण ते एकदम ठिसूळ, ब्रिटल आहे, चुरावून जातो लगेच. तर डायमंडचा चुरा करता येईल का, नाही, चुरावून जाईल तुमच्या हातांचा. डायमंड बेकार असतं हो, एकदम इतका डेंजर असतं डायमंड. सगळ्यात हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स असेल ना या पृथ्वीवर, तर ते काय, डायमंड इतकं हार्ड असतं की त्याला सीमा नाही. तुम्ही जर हातोडा मारशाल ना डायमंडवर, हातोडा तुटून जाईल, पण डायमंडला काही होणार नाही, इतकं स्ट्रॉंग असतं हा डायमंड, बरोबर. मग तुम्ही म्हणशाल, सर डायमंड जर इतकं हार्ड असतं, त्याला कट कसं काय करतात. तुम्ही ती कहावत ऐकली असेल, लोहे को लोहा काटता है, बरोबर. लोहे को लोहा काटता है,
म्हणजे डायमंडला पण दुसरा डायमंडच कापल. ओके, त्याच्यानंतर अजून डायमंडला कापायला आहे ना कोण यूज होतं माहिती? पाणी. कोण? पाणी. भाऊ असं तसं नका समजू पाणीला. पाणी दिसायला निर्मळ दिसतं, नाद नाही करायचा बरं का पाण्याचं. ते तुम्ही ऐकलं असेल, पाण्याच्या शांततेने त्याच्या खोलीचा अंदाज लावायचा नसतो. तसं आहे भाई पाणी. पाणी इतकं डेंजर आहे ना, त्याला जर एकदम जोरात प्रेशरने जर मारलं ना, डायमंड सुद्धा कट होऊन जातो. इतकी पॉवर असते पाण्याच्या प्रेशरमध्ये. डायमंड त्याच्याने कट करू शकतो आपण. ओके, म्हणून या 3 गोष्टींपासून लांब राहायचं. आग, पाणी आणि हवा. जास्त हवेच्या ठिकाणी पण जायचं नाही. हवा पण कुठं घेऊन जाईल ना, कळणार नाही. आग केव्हाच एक चिंगारी, एक केव्हा एकदम मोठा भडका करून देईल ना, कळणार नाही. आणि पाण्याचा तर नादच नाही करू. बघा किती पूर आलेले आहेत, किती वाहून गेलेत लोक. ओके, जसं दिसतं तसं नसतं. पाणी जरी दिसायला एकदम निर्मळ असेल, पाणी लय डेंजरस असतं, पण ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट पण. ओके, पुढे बघू. तेच अलोट्रोपीची डेफिनेशन दिली. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट फॉर्म्स आर द सेम बट देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. म्हणजेच काय, लय अवघड दिलेलं आहे, सॉरी. केमिकल प्रॉपर्टी सेम असते पण फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असते. ओके, ही आपण पाहिली होती कार्बनची प्रॉपर्टी अलोट्रोपी. त्याच्यानंतर दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड अलोट्रोपी. लाईक कार्बन. आता जसं कार्बन मध्ये काय प्रॉपर्टी अलोट्रोपी, तसं सल्फर झालं, फॉस्फरस झालं, त्यांच्याकडे पण काय अलोट्रोपीची प्रॉपर्टी आहे. पुढे बघू आपण कार्बनचे अलोट्रोप्स ऑफ कार्बन. आता हे कार्बनचे जे अलोट्रोप्स असतात ते बघायचे. कार्बनचे अलोट्रोप्स 2 टाईपचे असतात. पहिलं असतं क्रिस्टलाइन फॉर्म, दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे ते असे क्रिस्टलच्या स्वरूपात असतात. नॉन क्रिस्टलाइन म्हणजे ते असे पावडर सारखे असतात. ओके, आता क्रिस्टलाइन फॉर्म हॅज रेग्युलर अँड डिफायनाइट अरेंजमेंट. एक डिफायनाइट अरेंजमेंट असते त्यांची, असे कसे पण नसतात ते. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. त्यांचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो अँड बॉइलिंग पॉइंट पण हाय असतो. अ क्रिस्टलाइन फॉर्म हॅज डिफायनाइट जिओमेट्रिकल शेप, शार्प एजेस अँड प्लेन सरफेस. बघा त्यांचा शेप कसा असतो, डिफायनाइट असतो एकदम. जसं डायमंड तुम्ही बघितलाय, बरोबर, डिफायनाइट असतो. त्याच्यानंतर शार्प एजेस असतात, एकदम शार्प असतो. बघा डायमंड तुम्ही हात लावला कधी तर एकदम शार्प असतो. त्याच्यानंतर प्लेन सरफेस असते. कार्बन हॅज 3 क्रिस्टलाइन अलोट्रोप्स. आता कार्बनचे किती अलोट्रोप्स आहेत? 3. कोणते? क्रिस्टलाइन. आपण आहे ना जरा मागचं विसरत जातो, बरोबर. आपण एकदा वापस रिव्हिजन करू. एकदम 2च सेकंदात, म्हणजे सॉरी 15 ते 20 सेकंदात आपण रिव्हिजन करू. सगळ्यात आधी आपण काय बघत होतो? कार्बन बघत होतो. कार्बन कसा कॅरेक्टर आहे? एक नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे, बरोबर. तो पिरियडिक टेबल मध्ये किती नंबरला सापडतो? 6 नंबरला सापडतो. माझ्या मागं बोलत जातो मी. किती नंबरला सापडतो? 6 नंबरला सापडतो. त्याच्यानंतर कार्बनचा ऍटॉमिक नंबर आपण पाहिला होता 6. कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर आपण पाहिला होता 12. आणि त्याच्यानंतर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण पाहिलं होतं 2,4. आणि त्याच्यानंतर कार्बनची व्हॅलेन्सी आपण पाहिली होती 4. पर्यंत कळलं? लक्षात ठेवायचं. कार्बनचा सिम्बॉल C, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर त्याचा डबल म्हणजे 12, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय झालं 2,4 आणि त्याच्यानंतर व्हॅलेन्सी झाली 4. एवढं कार्बन बद्दल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कार्बन हा ऑर्गॅनिक फॉर्म्समध्ये, ऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये प्रेझेंट असतो. ओके, त्याच्यानंतर एक सायंटिस्ट होता ओलर. त्याने काय केलं? इनऑर्गॅनिक पासून ऑर्गॅनिक काढलं. तेव्हापासून काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आपण सगळी कार्बनची केमिस्ट्री म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय अलोट्रोप. कार्बनची एक प्रॉपर्टी होती काय? अलोट्रोप मध्ये काय? सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यात आपण बघतोय अलोट्रोपीमध्ये त्याचे 2 टाईपचे अलोट्रोप्स असतात. पहिलं असतं क्रिस्टलाइन आणि दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन. पहिलं असतं क्रिस्टलाइन, दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन मध्ये 3 असतात. किती? 3. डायमंड, ग्रेफाइट आणि फुलेरिन. क्रिस्टलाइन मध्ये किती असतात? क्रिस्टलाइन अलोट्रोप्स मध्ये किती असतात? डायमंड, ग्रेफाइट आणि फुलेरिन असे 3 असतात. ओके, हे 3 अलोट्रोप झाले. आणि नॉन क्रिस्टलाइन मध्ये पण आपल्याला बघायचे फर्दर. ओके, आज आपण इथपर्यंत शिकलो. इथपर्यंत एकदम ॲक्युरेट लक्षात राहू द्या. वापस एकदा रिव्हिजन करू. आपण काय शिकलो आजच्या लेक्चरमध्ये? सगळ्यात आधी आपण शिकलो कार्बन कसा आहे? एक नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. ओके, तो पिरियडिक टेबलमध्ये किती नंबरला सापडतो? 6 नंबरला सापडतो. त्याच्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 6 आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास नंबर काय आहे?
12 आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय आहे त्याचं 2,4 आणि व्हॅलेन्सी काय 4 आहे. त्याच्यानंतर कार्बन हा नेचरमध्ये कसा सापडतो, ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये पण सापडतो, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये पण आपण कार्बन सापडतो. ओके. मग त्याच्यानंतर कार्बन हा नेचरमध्ये बघा, नेचरमध्ये खाली अर्थ क्रस्टमध्ये 0.27% आहे. ओके. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या रूपात 0.3% आहे. ओके. त्याच्यानंतर कार्बन एक महत्वाची प्रॉपर्टी शो करतो, ती म्हणजे अलोट्रोपी. अलोट्रोपी म्हणजे काय, सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आपण इथपर्यंत बघितलं. त्याच्यानंतर या अलोट्रोपीमध्ये 2 प्रकार पडतात. पहिलं एक क्रिस्टलाइन फॉर्म, दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म कसा असतो रे, लक्ष द्या. क्रिस्टलाइन फॉर्म कसा असतो, त्याचा एकदम डिफायनाइट असा शेप असतो, त्याचे एजेस शार्प असतात, जॉमेट्रिकल शेप असतो, एजेस शार्प असतात आणि सरफेसेस प्लेन असतात. आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपण किती बघणार आहे अलोट्रोप, 3 बघणार आहे. ते म्हणजे काय, डायमंड, ग्रेफाइट आणि फ्लेरिन. आपण सविस्तर त्याच्यावर नेक्स्ट लेक्चरला चर्चा करू. व्हॉट इज डायमंड, स्ट्रक्चर ऑफ डायमंड. आधी काय बघणार आहे आपण, इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे त्याचे युजेस. अशा आपण कार्बनचं, ग्रेफाइटचं आणि त्याच्यानंतर फ्लेरिनचं बघणार आहोत. जर इथपर्यंत बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, कारण एकदम बेस्ट लेक्चर मी अजून पुढे देणार आहे. हे काय झालं माहिती आहे का, हे तुम्हाला जरा क्वालिटी लो वाटत असेल का नाही काही माहित नाही मला, पण काय झालं ऍक्च्युली मी मागच्या 3 ते 4 दिवसापासून शूट करत होतो. काय व्हायचं माहिती का, दरवेळेस एक नवीन प्रॉब्लेम यायचा. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कट दिसत असेल, कट केलेले. का माहिती का, या स्क्रीनचा एक प्रॉब्लेम येतोय मला, ती मध्येच बंद होते, तिला दवाखान्यात दाखवायचं. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतोय, माईक खराब झाला होता, तो माईक आत्ता आणला वापस. मी लेक्चर रेकॉर्ड करून घेतलं, नंतर मला कळलं आवाजच नाही आला, मग माईक दुसरा घेतला, माईक यायला वेळ लागला. त्याच्यानंतर सगळं केलं, एकदा वापस लेक्चर रेकॉर्डिंगला लागलो, त्याच्यात स्लाइड्स टाकल्या, नंतर कळलं स्लाइड्सची अरेंजमेंटच उलटी पालटी होऊन गेलेली. वापस रेकॉर्ड केलं. मग दुसरा जो माईक आणला होता का, त्याची पण टेस्ट नाही केली मी, मला वाटलं चांगला असेल, लावला, लेक्चर रेकॉर्ड केलं, तो बी बंद निघला, ते पैसे गेले वाया. मग मी एकदम चांगल्यातला माईक आणला, मग आता वापस लेक्चर रेकॉर्ड करतोय. कमीत कमी हे लेक्चर 5 ते 6 वेळा मी रेकॉर्ड केलेलं असेल, वेगवेगळ्या कपड्यांवर रेकॉर्ड केलेलं असेल मागच्या हप्त्यापासून मी केव्हाच हे टाकून दिलेलं होतं ग्रुपला, पण सगळ्यांना टाकून दिलं होतं लवकर लेक्चर येणार आहे, पण आलं का बरं नाही, तर हे कारण होतं. ओके. तर समजून घ्या. आता मला कळली त्याची सेटिंग वगैरे कळली, थोडा प्रॉब्लेम येतोय, पण मी नेक्स्ट लेक्चरला अजून याच्यापेक्षा बेटर क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेल. आणि मेहनत लागते सगळ्या गोष्टींना, म्हणून प्लीज शेअर करा. आणि याच्यापेक्षा बेस्ट तर कुठं भेटणार नाही, मराठीमध्ये ही माझी गॅरंटी आहे. आणि लवकरच आपण हिंदीमध्ये पण, असं होईल ना की हिंदीवाले मराठी बघतील, आपण असं करणार आहे. ओके, ठीक आहे. बाय बाय, एन्जॉय युअर डे. हसत राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि कायम राम नाम तोंडात ठेवा. जय श्रीराम, जय बजरंगबली.